हे गाइज वेलकम बॅक टू द चॅनल ऑफ आयुर्वेदा मराठी. तर आजचा हा स्पेशल व्हिडिओ युरेटर म्हणजेच आपली जी मूत्रवाहिनी नाळी असते त्यातले कन्स्ट्रिक्शनसाठी आहे. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे व यावर इम्पॉर्टंट MCQ एक्झाममध्ये विचारले जातात. तर आधी आपण सगळ्यात पहिले एका डायग्रामच्या माध्यमातून ते शिकून घेणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. सो इथे मी 2 मार्किंग्स केले आहेत. सगळ्यात आधी मी इथं किडनी काढणार आहे ज्याच्याने तुम्हाला समजेल. सो दिस विल बी मार्क्ड ॲज द किडनी. ओके. आणि त्यानंतर इथून आपलं काय निघणार आहे, युरेटरची स्टार्टिंग होणार आहे. करेक्ट. सो दिस हा समवॉट असा जातो. आपण बघू याचे कन्स्ट्रिक्शन्स कुठे कुठे. सो दिस इज द युरेटर अँड देन तो ओपन कुठे होतो तर आपल्या ब्लॅडरमध्ये. हे आपल्याला खूप चांगल्यापणाने माहिती आहे की आपल्या ब्लॅडरमध्ये त्याची ओपनिंग आहे. ओके. सो दिस इज द ओपनिंग. आता आपण बघूया त्याचे कन्स्ट्रिक्शन्स. तर फर्स्टली ॲट दी पेल्विक युरेट्रिक जंक्शन. जे पेल्विक युरेट्रिक जंक्शन आहे ते एक्झॅक्टली प्रेझेंट आहे तर कुठे आपल्या लोअर एंडच्या किडनीशी मॅच होतो आहे. सो दिस इज नथिंग बट द पेल्विक युरेट्रिक जंक्शन. याच्या खालून जे युरेटर आहे त्याला आपण युरेटर प्रॉपर असे म्हणतो. सो दिस इज आवर फर्स्ट कन्स्ट्रिक्शन, दॅट इज pelvic ureteric okay. This is our first constriction which coincides with the lower end of the kidney. okay. आणि याच्या खाली आपण याला काय म्हणू, ureter proper. ठीक आहे. त्यानंतर जी सेकंड आपली ओपनिंग जी सेकंड आपली कन्स्ट्रिक्शन्स असते ती कुठे प्रेझेंट असते. सो ॲट दी क्रॉसिंग ऑफ द पेल्विक ब्रिम. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते नीटली. क्रॉसिंग ऑफ पेल्विक ब्रिम. आता हे एक्झॅक्टली कुठं असते तर दिस इज आवर इलियक आर्टरी. सो इलियक आर्टरीला जेव्हा थ्रू अँड थ्रू हे क्रॉस होते, सो दिस हे आपलं सेकंड कन्स्ट्रिक्शन फॉर्म करतं, दॅट इज क्रॉसिंग ऑफ द पेल्विक ब्रिम. आणि याच्या खालून हे पेल्विसमध्ये बेसिकली एंटर करतं पेल्विक ब्रिमला क्रॉस केल्यानंतर. त्यानंतर थर्ड जे आपलं कन्स्ट्रिक्शन असतं ते कुठे असतं, क्रॉसिंग ऑफ द युरेटर बाय द डक्टस डेफरन्स. त्यालाच आपण काय म्हणतो, वास डेफरन्स. सो इथून जे आहे देर इज दिस पासिंग ऑफ द वास डेफरन्स. तर हे जे वास डेफरन्सला क्रॉसिंग होती, सो दिस इज द वास डेफरन्स अँड दिस इज आवर थर्ड कन्स्ट्रिक्शन विच इज क्रॉसिंग ॲट द वास डेफरन्स. ओके. त्यानंतर आपल्याला फोर्थ कन्स्ट्रिक्शन बघायची आहे, वेन इट एंटर्स इन टू द वॉल ऑफ द ब्लॅडर. सो दिस इज आवर फोर्थ कन्स्ट्रिक्शन. कुठे हे, वॉल ऑफ ब्लॅडरला. आता ते ब्लॅडरला बेसिकली काय करतं आहे, पियर्स करतं आहे. म्हणजे काय, आत चाललं आहे एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे जेव्हा ते आत जातं आहे ब्लॅडरच्या तेव्हा तिथं एक कन्स्ट्रिक्शन, दॅट इज द फोर्थ कन्स्ट्रिक्शन आपल्याला बघायला भेटतं आहे. आता जर तुम्हाला लक्षात असेल तर आपण बघितलं होतं की जी युरेटर असतं ते ट्रायगॉन ऑफ द ब्लॅडरमध्ये बेसिकली ओपन होतो. सो इथं जे मेन स्पॉट असेल त्याचं ओपनिंगला, दॅट इज द फिफ्थ कन्स्ट्रिक्शन विच इज ऑरिफाइस ऑफ द युरेटर. सो आपण बेसिकली ह्या डायग्राममध्ये आपले 5 कन्स्ट्रिक्शन्स बघितले युरेटरचे. कोणकोणते, पेल्विक युरेट्रिक जंक्शन, देन ॲट द क्रॉसिंग ऑफ द पेल्विक ब्रिम, देन ॲट द क्रॉसिंग ऑफ द वास डेफरन्स, देन ॲट द वॉल ऑफ द ब्लॅडर अँड फिफ्थ इज ॲट द ऑरिफाइस ऑफ द युरेटर ओपनिंग. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे MCQसाठी. SAQ पण विचारला जाऊ शकतो की तुम्हाला बेसिक्स युरेटर एक्सप्लेन करून त्याचे 5 कन्स्ट्रिक्शन्स ब्रीफली लिहा. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू.